नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय शेंगदाण्याची गुडदाणी। तो इथं बघा 200 ग्राम शेंगदाणे आपण इथं खरपूस भाजून घेतलेत। बारीक गॅसवर हा शेंगदाणा भाजायचा। अशा पद्धतीने आपण हे शेंगदाण्याच्या दोन दोन भाग करून घेतलेले आहेत। अगदी बारीक गॅसवर आपण हा शेंगदाणा आहे तो भाजून घेतलेला आहे। जेवढा वेळ आपल्याला छान असा हा बारीक गॅसवर शेंगदाणा भाजून घ्यायचा आहे तेवढा घ्यायचा। फक्त जास्त काळे पडू द्यायचे नाहीत आणि व्यवस्थित असे हे खरपूस शेंगदाणे आपल्याला इथं भाजून घ्यायचे। तर 200 ग्राम शेंगदाणे आपण इथं भाजून व्यवस्थित साल वगैरे काढून घेतलेली आहे। त्यानंतर बघा आता साखर लागणार आहे। तर त्याच वाटीच्या मापाची आपण इथं साखर लागणार आहे। तर साखर आपल्याला 1.5 वाटी लागणार आहे। तर मी इथं घेताना दाखवते। पाणी लागेल आपल्याला पाक करण्यासाठी। त्यानंतर आपण इथं थोडंसं तूप लागणार आहे। तर इथं बघा साहित्य सांगून झालेलं आहे। तर आपण एक जाड बुडाची कढई घेतली। कढईमध्ये आपण पहिल्यांदा साखर घालून घेऊया। तर बघा इथं 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि वरून आपल्याला थोडीशी अगदी अर्धी वाटी साखर टाकायची, म्हणजे 1.25 वाटी साखर आपण इथं वापरलेली आहे। तर व्यवस्थित असा 1.25 वाटी साखरेचा आपल्याला इथं पक्का पाक बनवून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अगदी कप भर पाणी आपण इथं घालून घेणार आहे। तर साखरेपेक्षा पाणी आपण खूप कमी वापरलेले, कारण आपला पाक आहे तो एकदम घट्टसर असा छान झाला पाहिजे। तर इथं बघू शकता तुम्ही गॅसवर पाक बनवायला ठेवलेला आहे। तर साखर आपल्याला ही सतत हलवत राहायची, व्यवस्थित अशी साखर वितळून घ्यायची। गॅस मीडियम ठेवायचा आणि सावकाश असा हा आपला पाक आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथं 4 प्लेट घेतलेल्या आहेत। प्लेटला खालून तूप लावून घेऊया, जे करून आपली जी शेंगदाण्याची चिक्की किंवा गुडदाणी आहे ती सहजरित्या निघली जाईल। तर 5 प्लेट घेतल्यात। तुम्ही ही पूर्ण अख्ख्या ताटामध्ये पण करू शकता, पण मी आज छोट्या छोट्या डिश घेतलेल्या आहेत। तर पाक बघा आता साखर वितळायला लागलेली आहे। तर गॅस मी इथं मोठाच ठेवलेला आहे। तर एकसारखा पाक आपल्याला सारखा इथं हलवत राहायचा आहे। तर इथं बघू शकता पूर्ण साखर आपली वितळलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा दूध घालून घेतले। जी साखरेची मळी असते ती पूर्ण बघा इथं वरती निघून येते। ते सर्व आता आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे आपला पाक आहे तो काचेसारखा स्वच्छ होईल। तर इथं बघू शकता जेवढी साखरेची घाण होती ती पूर्ण निघून आलेली आहे आणि आपल्या पाकाला जेवढी चकाकी आली बघा सुंदर अशी। गॅस मीडियम ठेवलेला आहे। एकसारखा पाक आपल्याला इथं हलवत राहायचा आहे, सारखं लक्ष ठेवायचं, कारण की आपल्याला व्यवस्थित असा पाक आपला पक्का झाला पाहिजे। तर जवळजवळ आता हा पाक तयार व्हायला लागलेला आहे। गॅस मी इथे मीडियम केलेला आहे। आता एका डिश मध्ये आपण टाकून बघूया। तर इथे बघू शकता अजूनही पाक आपला तयार झालेला नाहीये। जसा पाहिजे तसा पाक आपला अजून झालेला नाही। अजून 5 मिनिट आपल्याला हा पाक शिजून घ्यायला लागणार आहे। तर इथे बघू शकता पाक आता आपला तयार व्हायला लागलेला आहे। अजून 1-10 मिनिटं फक्त हा पाक आहे तो आपण इथे शिजून घेणार आहे। आता पूर्णपणे आपला पाक हा तयार झालेला आहे। अगदी शेवटच्या स्टेपला हा पाक झालेला आहे बघा। मस्त ह्याची गोळी तयार झाली आहे, म्हणजे आपली चिक्कीसाठीचा जो पाक आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे। आता गरम ह्यातच आपल्याला हे शेंगदाणे ते घालून घ्यायचे। तर गॅसवर असतानाच मी इथे शेंगदाणे घालून घेतलेले आणि पटपट आपण लगेच हलवून याला डिश मध्ये टाकून घेणार आहे, कारण की लगेच झटकन ह्याचा गोळा होऊ शकतो। तर इथं बघा छोट्या छोट्या प्लेट मध्ये आपण ही छान अशी ही शेंगदाणा चिक्की बनवतोय, म्हणजे गुडदाणी बनवतोय। तर अशा प्रकारे पटपट आपण ह्या डिश मध्ये सर्व पाक आहे शेंगदाण्याचा जो आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते टाकून घेऊया। तर इथं बघू शकता मी मुद्दाम अशा डिश मध्ये बनवले की दिसायलाही छान वाटतं आणि पटकन निघलंही जातं। तर इथे बघू शकता 5 प्लेट मध्ये व्यवस्थित असं हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित असं बसलेलं आहे आणि छान आपले हे गुडदाणी आहे ते दिसायलाही सुंदर होणार आहे आणि चवीला पण छान लागणार आहे। तर इथे बघू शकता अगदी झटपट अगदी 1-2-3 मिनिटातच आपली गुडदाणी आहे ती छान घट्ट झालेली आहे। पाक आपला छान झाल्यामुळे आपली गुडदाणी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे। तर आता आपण इथं काढून घेऊया बघा।
गरम जरी असले तरी झटकन निघतं. तर इथं बघू शकता झटपट अशी मधल्या वेळेला खाण्यासाठी. आता नवरात्राचे 9 दिवस उपास आहेत. जर आधीमध्ये तुम्हाला थोडंसं काही खाऊ वाटलं तर अशा पद्धतीने तुम्ही गुडदाणी करून बघा, खूप सुंदर होती. तर इथे एका मोठ्या ताटामध्ये आपण सर्व गुडदाणी काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही छान अशी आपली एकदम कुरकुरीत अशी हे शेंगदाणे, त्याबरोबर साखर, छान अशी ही गुडदाणी तयार झालेली आहे. तर दोन्ही बाजूने बघा दिसायलाही सुंदर दिसते. तर छोट्या प्लेटमध्ये बनवल्यामुळे ती जास्त आकर्षित असं वाटते. आणि छान अशी आपली आजची रेसिपी झालेली आहे. जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.